शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू होती। साक्षी नोंदवल्यानंतर आता अंतिम युक्तिवाद दोन्ही गटाकडून करण्यात आला। यावेळी अजित पवार गटाने शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत तर ते अध्यक्ष कसे होऊ शकतात असा युक्तिवाद केलाय। या युक्तिवादामुळे आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आता पूर्ण झाली आहे। या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते। राहुल नार्वेकरांनी निकाल देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता। त्याप्रमाणे आता सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आता पूर्ण झाली आहे। बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून शेवटचा युक्तिवाद करण्यात आला। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाहीये। शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली। घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, असं असताना ते पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात असा युक्तिवाद यावेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला। या युक्तिवादाच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षपदावरच अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय। याआधी देखील शरद पवार हे हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला होता। आता या नव्या दाव्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्यात। या सुनावणीमध्ये दोन्ही गटाच्या आमदारांची उलट तपासणी देखील घेण्यात आली। शरद पवार गटातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी झाली, तर अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलट तपासणी घेण्यात आली। सुनावणी जरी संपली असली तरी आता निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला अजित पवार गटाच्या दाव्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका।